श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे हरतालिका. हरतालिकेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. वर्षातून एकदाच हरतालिकेचे व्रत करण्यात येते. हरतालिका व्रत हे विवाहित तसेच अविवाहित स्त्रिया देखील करतात. हरतालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते. संसारातील सारी विघ्ने दूर होतात आणि अविवाहित मुलींना योग्य जोडीदार देखील मिळतो. आता हरतालिकेचं व्रत हे प्रत्येक महिलेने करायचं आहे आणि एकदा की व्रत केलं की हे व्रत आयुष्यभर करावं लागतं. आता तुम्ही गर्भवती असाल किंवा आजारी असाल किंवा इतर काही कारणाने आपल्याला जर व्रत करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुमच्या पतीने हे व्रत करावं किंवा तुमच्या सासूबाईने हे व्रत केलं तरी पण चालेल. मग तुम्ही फक्त पूजा सेवा करायची आहे, पण घरातील एका तरी व्यक्तीने हे व्रत करायचं आहे की ज्यामुळे आपली पापापासून मुक्तता होत असते व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. तसेच आपल्या पतीला दीर्घायुष्य देखील लाभतं. आता अन्न पाणी न घेता सुद्धा हे व्रत करतात. पुराणानुसार हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवाला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. या दिवशी पूजेसोबतच व्रताची कथाही ऐकली जाते. मान्यतेनुसार विवाहित महिला या दिवशी 16 शृंगार करतात आणि भगवान शिवशंकर आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा करतात. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. तसेच पैसा हा प्रत्येकाला पाहिजे असतो, पण आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे. तसेच तुमच्यावरती जर खूप कर्ज झाले असेल आणि घरामध्ये काही केल्या पैसा येत नसेल तर या दिवशी तुम्ही अत्यंत प्रभावी, साधा आणि सोपा उपाय करायचा आहे की ज्यामुळे या सर्व अडचणी नक्कीच दूर होतील. आणि आपल्याला हा उपाय फक्त हरतालिकेच्या दिवशीच करायचा आहे. वर्षातून एकदाच हा उपाय करता येईल, त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करू शकता. मग हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या मुलाने जरी हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. हरतालिकेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो, सेवा करत असतो, तर त्या सेवेची आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता हरतालिकेची पूजा तुम्ही अगदी सकाळीच केली तरी पण चालेल, कारण की सकाळच्या वेळेमध्ये शुभ मुहूर्त देखील आहे. आपण एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती तुम्ही थोडीशी वाळू ही ठेवायची आहे. मग आता वाळू ही पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चौरंगावरती ठेवू शकता किंवा तुम्ही एखाद्या कापडावरती वाळू ठेवली तरी पण चालेल. वाळूचे शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे. शिवलिंगासमोर एक नंदी ठेवायचा आहे. तसेच गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आहे. तसेच या दिवशी माता पार्वती आणि तिच्या सख्यांची देखील पूजा करायची आहे. मग तुम्ही बाजारातून माता पार्वतीची मूर्ती आणू शकता किंवा वाळूला अगदी माता पार्वती समजलं तरी पण चालेल. मग आपण ही सर्व वाळू मांडून झाल्यावरती आपल्याला प्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. मग सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक समजून किंवा घरामध्ये जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना प्रथम शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे, दुर्वा अर्पण करायचा आहे. आता यानंतर महादेवांची पूजा करायची आहे. महादेवांना देखील ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे. आता या दिवशी 16 पत्री अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे. पण आपल्याला जर 16 पत्री अर्पण करणे शक्य होत नसेल तर आपल्याकडे जेवढ्या वस्तू उपलब्ध असतील तेवढ्या वस्तू आपण नक्कीच अर्पण करू शकतो. भगवान शिवशंकरांना भस्म लावायचा आहे. तसेच दुर्वा, आघाडा, बेलपत्र या वस्तू तुम्हाला सहज मिळून जाईल. मग या पत्री तुम्ही अर्पण करू शकता. आता या दिवशी माता पार्वतीला हळदी कुंकू लावायचं आहे. तिच्या सखींना देखील आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे. माता पार्वतीची ओटी भरणे देखील या दिवशी अत्यंत गरजेचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते व आपल्या पतीला दीर्घायुष्य देखील प्राप्त होते अशी मान्यता आहे. त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही ही सेवा या दिवशी आवर्जून करायचीच आहे.
आता ओटी कशी भरावी याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे, तर तो देखील तुम्ही बघू शकता। आता आपली ही जी काही पूजा आहे तर ती आपल्याला दिवसभर तशीच राहून द्यायची आहे। आपण या दिवशी उपवास करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडायचा आहे। आता उपवास करताना मग तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता, तर उपवासाचे जे काही पदार्थ आहे तर ते तुम्ही खाल्ले तरी पण चालेल। साबुदाणा खिचडी असेल, बटाट्याचे वेफर्स असतील, राजगिरा लाडू असतील, हे जे काही उपवासाचे पदार्थ आहे तर ते उपवासाचे पदार्थ आपण या दिवशी खायचे आहे। शक्यतो तरी बाहेरचे जे काही उपवासाचे पदार्थ आहे दुकानामधील तर ते टाळायचे आहे, कारण की त्यामध्ये आणखीन देखील काही गोष्टी या समाविष्ट केलेल्या असतात। आता या दिवशी उपवास सोडताना आपण काकडी खाऊन उपवास सोडायचा आहे। आता हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडत असतो, त्या दिवशी गणेश चतुर्थी देखील असते आणि आपण पुरणपोळीचा स्वयंपाक देखील करत असतो, त्यामुळे तुम्ही गोडाधोडाचा स्वयंपाक हा बनवतच असतात। तर गोड पदार्थ खाऊन हा उपवास सोडायचा आहे। फक्त मनोभावे आपण हा उपवास करायचा आहे। मनापासून केलेली पूजा ही नक्कीच भोलेनाथांपर्यंत ही पोहोचत असते। आता अगदी तुम्ही गर्भवती असाल, मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त उपवास केला आणि हरतालिकेची कथा ऐकली तरी पण तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ हे मिळत असते। त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता आपण हा उपवास करायचा आहे। आता या दिवशी आपल्याला उपाय कोणता करायचा आहे तर ते आता जाणून घेऊया। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे। हिंदू धर्मात वटवृक्षाला देवाचे वृक्ष असे म्हटले जाते। धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा, श्री हरी विष्णू आणि शिव यांचा वास असतो। वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवट असेही म्हणतात। देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे। अखंड सौभाग्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली होती। मार्कंडेयाला वटवृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते। देवी सावित्रीही या अक्षयवटात वास करते असे मानले जाते। देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्याचे प्राण वाचवले, म्हणूनच तिला वटसावित्री असेही म्हणतात। वटवृक्षाच्या झाडामध्ये देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने आपल्याला सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते। आता आपल्याला या वडाच्या झाडाखाली जायचं आहे, पण जाण्या अगोदर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। मग घरामध्ये जर तांब्याचा तांब्या असेल तर त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे। घरामध्ये गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल देखील तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता, नाहीतर फक्त शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल। त्यानंतर आपल्याला आता थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ घेताना त्या तांदळाला कीड लागलेली असेल, खराब तांदूळ असेल तर असे चुकूनही घ्यायचे नाही। आपण जर खराब तांदूळ पूजेसाठी वापरले तर त्याचे फळ देखील आपल्याला तसेच मिळत असते, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आता तांदूळ घेतल्यानंतर मिक्सरमध्ये ते तांदूळ थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे आणि तांदळाची पावडर करून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे। तुमच्या घरामध्ये जर हळकुंड असेल तर हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून ती हळद घेऊ शकता किंवा बाजारात मिळते ती हळद घेतली तरी पण चालेल। आता आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला जे काही तांदूळ आपण बारीक केले होते तर ते टाकायचे आहे। तसेच पाण्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते, तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते, त्यामुळे आपण हळद ही टाकायची आहे। आता हा तांब्या आपल्या वडाच्या झाडाजवळ ठेवायचा आहे। त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती तुम्ही तिथे सांगायची आहे। मग अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा खूप कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज फिटत नाहीये, अगदी व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं किंवा घराचं लोन आहे ते लोन लवकर फिटण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकता। आता हे तांब्याभर पाणी आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। आता अर्पण करताना आपण एक नाव घ्यायचं आहे। वटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन आपण हे पाणी त्या वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। वडाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करावं, तसेच तिथे एक तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता। हा दिवा प्रज्वलित करताना थोडा साईडलाच ठेवावा, कारण की जेणेकरून झाडाला कोणतीही हानी होणार नाही। त्यानंतर आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे। 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे। म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी श्रवण केलं, मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल। जेव्हा पण आपण पाणी अर्पण करतो तेव्हा वटकेश्वर महादेवांचं नाव हे आपल्याला घ्यायचंच आहे। तसेच त्यानंतर परत एकदा झाडावरती आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तुम्ही तिथे सांगायची आहे। मग तुमच्यावरती जे काही कर्ज झालेलं असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे। हा उपाय शक्यतो तरी तुम्ही सकाळीच करावा आणि सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही दुपारी देखील हा उपाय करू शकता। फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे, तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसेल।
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.